22 जानेवारीच्या निमित्तानं अयोध्येमध्ये पुण्यातून 10 सायकल स्वार जे आहेत ते सायकल घेऊन आणि प्रवास करत अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की 10 जणांचा ग्रुप जो आहे तो अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे आणि सायकलवरती आपण पाहतोय की जवळपास 2000 किलोमीटरची सायकल यात्रा जी आहे ती त्यांनी काढलेली होती आणि ते अखेर अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। रामलल्लाचं सुद्धा दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। मात्र जवळपास 13 दिवसांचा प्रवास करून सायकलवरती हे सगळे आज पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। किती दिवस लागले तुम्हाला हा सगळा प्रवास करायला? जय श्रीराम जय सियाराम। आम्हाला टोटल 13 दिवस लागले 2000 किलोमीटरचा प्रवास करायला। 5 तारखेला आम्ही सगळे निघालो तिथनं आणि आम्ही कुल 10 लोक आहे एकूण संख्या टोटल। तर डेली आम्ही 120-130 किलोमीटर करत होतो। जाणवलं का? नाही आम्हाला काही पण त्रास नाही झाला। आता इकडे उत्तर भारतात एवढी प्रचंड थंडी आहे तरी सुद्धा असल्या थंडीमध्ये तुम्ही सायकल करत आलात, काय वाटलं? श्रीरामांच्या भक्तीमुळे आम्हाला थंडी काही जाणवलेली नाही। आम्ही पूर्ण जोशमध्ये होतो, फुल आम्ही गरम होतो, त्यामुळे थंडीचा काही इफेक्ट झालेला नाही आमच्यावरती। अगदी जोशमध्ये होतो सगळेजण आम्ही। अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेतलं? हाँ घेतलं ना। कसं वाटलं? बहुत सैटिस्फाइंग था, बहुत सैटिस्फाइंग था। आपण पाहतोय की एक आनंदाची भावना आहे, समाधान आहे असं ते सांगतायत। आता जवळपास 2000 किलोमीटरचा प्रवास करून आलेला आहात, घरच्यांनी परवानगी दिली का एवढं लांब जायला? हा, आता देवदर्शनाला जायचं म्हणल्यानंतर घरचे एकदम उत्सुक झाले की जाऊन या तुम्ही दर्शन। आता सायकलवरती निघालात तुम्ही, एवढं काय थंडी आहे? नाही आता काय तसं काय त्यांना नाही वाटलं, त्यांनी एवढं आम्हाला प्रतिसाद दिला की जाऊन या तुम्ही दर्शन घेऊन या। छान वाटलं त्यांना। कसं वाटतंय मग आता? खूप छान वाटतंय। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरच्यांचाही सपोर्ट होता, टीमचा सपोर्ट होता, त्यामुळं प्रवास पण खूप छान झाला आणि व्यवस्थित झाला आहे। आपण पाहतोय की जवळपास 2000 किलोमीटरचा प्रवास करत हे पुण्यातून सगळे सायकल स्वार आणि रामभक्त जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंदाची आणि समाधानाची भावना पाहायला मिळते की 2000 किलोमीटरचा प्रवास करताना कोणताही थकवा जाणवला नाही। मात्र रामाच्या दर्शनासाठी आम्ही येतोय त्याचा आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन राकेश सुनील, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।